कोरोना काळ असल्यामुळे आपले क्लास रेग्युलरली भरले जात नाही आहेत. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडेसे घटक आज शिकणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न द सेकंड चॅप्टर, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. We all are living organisms. What do you mean by life process? In our body, different types of organ systems are function together. Digestive system, nervous system, excretory system, reproductive system. These are systems are work together. म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध ह्या अवयव संस्था कार्य करत असतात. या अवयव संस्था एकत्रितपणे आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीमच्या माध्यमातून हे कार्य पार पडत असतात. दीज फंक्शन्स आर रिक्वायर्ड एनर्जी. ही सर्व कार्य चालण्यासाठी आपल्याला ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. मग ही ऊर्जा कुठून मिळते? बघा, वी नीड एनर्जी विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेशन. इन प्रिव्हियस क्लासेस we learn about respiration. The chemical equation is C6H12O6 plus 6O2 is equal to 6CO2, 6H2O and 38 ATP molecules. This chemical equation represents respiration. म्हणजे रिस्पिरेशन ह्या प्रोसेसमुळे आपल्या शरीरामध्ये तिथं एनर्जी निर्माण केली जाते. द सेल ऑर्गेनली mitochondria is responsible for harvesting of energy. We consume different kinds of foods, for example carbohydrates, fats, lipid, protein, etc. We consume chapati, bhakri, bread, etc. These converted into insoluble form, and this soluble form food is absorbed in our body, and circulatory system circulate all the soluble part to reach every and each cell. This process called as assimilated. बघा मी परत सांगतो, assimilated म्हणजे जेव्हा आपण काही चपाती भाकरी अन्नपदार्थ ग्रहण करतो ते डायजेस्टिव्ह सिस्टीमद्वारे ते पचवले जातात आणि हे पचवलेलं सगळं जे अन्न पदार्थ आहेत ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? assimilated असं त्याला म्हणलेलं आहे. आता मग व्हॉट इज मीन बाय रिस्पिरेशन? रिस्पिरेशन मीन्स एनर्जी रिलीज्ड बाय assimilated food. बघा मी फळ्यावर लिहिलेलं आहे, एनर्जी रिलीज्ड बाय द assimilated food. Not only food but oxygen is very essential for respiration. Now we discuss the next level, respiration, and there are two steps in respiration. Respiration, two levels are involved: body level respiration and cellular level respiration. So what do you mean by body level respiration? Body level respiration means gases exchange between surrounding and our body. बघा आपण सांगतो, body level respiration means gases exchange between surrounding and our body. बघा आपण ज्यावेळी श्वासोश्वास घेत असतो त्यावेळी वातावरणातील ऑक्सिजनयुक्त हवा आपल्या लंग्स मध्ये जाते, आपल्या फुफ्फुसात जाते आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा जी आहे ती वातावरणात सोडली जाते. म्हणजे जे गॅसेसचं जे एक्सचेंज झालं, वायूची देवाणघेवाण झाली, त्या लेवलच्या रिस्पिरेशनला आपण काय म्हणतो? बॉडी लेवल रिस्पिरेशन. द नेक्स्ट लेवल रिस्पिरेशन इज द सेल्युलर लेवल रिस्पिरेशन. सेल्युलर लेवल रिस्पिरेशन मीन्स द फूड स्टफ आर ऑक्सिडाइज्ड in cell and energy is released. That process called as a cellular level respiration. परत सांगतो, foodstuffs are oxidized in cell with or without oxygen and that process called as a cellular level respiration. म्हणजे जे अन्नपदार्थ आपण खाल्लेले आहेत ते पेशीपर्यंत पोहोचतात सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे. त्या पेशीमध्ये त्या अन्न घटकाचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा ऑक्सिजनच्या शिवाय त्या लेवलच्या रिस्पिरेशनला सेल्युलर लेवल रिस्पिरेशन असे म्हणतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला सेल्युलर लेवल रिस्पिरेशन आणि त्याचे दोन प्रकार पडतात, एरोबिक रिस्पिरेशन अँड अनएरोबिक रिस्पिरेशन.
Aerobic respiration means foodstuffs are oxidized with the help of oxygen, and anaerobic respiration means foodstuffs are oxidized without help of oxygen. These are called as the two types of cellular respiration: aerobic respiration and anaerobic respiration. Thank you.